अजून 3-4 तास बाळासाहेबांना मोकळ्या गप्पा जणू काहीच झालं नाही. जेवण खावण वगैरे मुलांबरोबर खेळणं सगळं झालं. आणि तेव्हापासून जे आहे हा संघर्ष आमचा मिटला. त्याच्या अगोदर तर खूप मोठा संघर्ष चालू होता, पण विरोधी पक्ष होतो, माझं काम होतं, मी ते केलं. माझ्यापुढे फाईल आली, माझ्यापुढे दुसरा मार्ग नव्हता, पण मी त्याच्यात मार्ग काढून ठेवला होता. जर असंच काय झालं तर काय करायचं. माझं आता म्हणणं असं आहे की माझ्याबद्दल तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा मी त्या दिवशी पण बोललो की राज ठाकरे जे आहेत ते लहान असताना शाळेतून जर आले नाहीत लवकर तर राजा अजून कसा नाही आला, अरे राजा अजून कसा नाही आला. हे पती पत्नी बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेब जेवत नव्हत्या. रक्ताचं तुमचं नातं आहे. आमचे तर मतभेद झाले मंडल आयोगावरून किंवा कशावरून. तुमचं काय, तुमचे मतभेद कशावर झाले, का झाले तुमचे मतभेद. आणि ते मतभेद झाले तरी तुम्ही हे लक्षात घ्यायचं होतं की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. त्यावेळेला सुद्धा असं काही नव्हतंच ना. मग तुम्ही बाजूला पडण्याचं कारण काय, काय मागणी होती तुमची, सांगा ना लोकांना. तुमचे मतभेद काय होते सांगा लोकांना. आणि मतभेद जरी असले एका घरातले तरी ते सांभाळून घ्यायला नको. आणि ते बाळासाहेब असताना त्यांना किती दुःख झालं असेल की ज्याला मी लहानपणापासून सांभाळत आलो त्याच्यासाठी मी जेवत सुद्धा नव्हतो, त्याने असं करावं. म्हणजे राज ठाकरेंनी मनसे काढून चूक केली असं तुमचं म्हणणं आहे. राज ठाकरेंनी मनसे काढून चूक केली असं तुम्ही म्हणताय. मनसे काढून शिवसेना सोडून. हा. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी साहजिकच एकमेकावर टीका टिप्पणी झाली ना. शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यात झाली की नाही. त्याची काय गरज होती. बाळासाहेबांनी काय सांगितलं तर हे नाही बाबा तू हे काय काम कर, ऐकायचं होतं ना. हे दोन्ही भावांनी एकत्र राहायला ना. मला आठवतं 10-12 वर्ष झाली होती मी त्यांची कोणाशी बोललो नव्हतो. पण आमचे वसंतराव चव्हाण खासदार ते अचानक वारले मुंबईला आणि त्यांचं बॉडी घेऊन मी चाललो होतो पुण्याला. माझ्यावर RR पाटील होते. आणि त्याच वेळेला मला आठवतं की रेल्वेच्या डब्यामध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यामुळे ते अर्ध्यावर उतरले आणि ते म्हणले मला जावं लागेल मुंबईला. ते परत गेले. मी पुढे जात असताना मी दोघांनाही फोन लावले, राज ठाकरेंना सुद्धा उद्धव ठाकरेंना सुद्धा. आणि मी म्हटलं बाबा मी तुम्हाला 12 वर्ष तुमच्याशी काही 10 का 12 वर्ष झाले असेल तर शिवसेना सोडून मी तुमच्याशी बोललो नाही. तर माझी एक विनंती तुम्हाला आहे की 7-8 दिवस तुम्ही काहीच बोलू नका. 5-6 दिवस तरी तुम्ही काही बोलू नका. त्याला उद्धवजींना सांगितलं आणि राजनाथ सुद्धा सांगितलं तुम्ही सुद्धा काही बोलू नका. काय असं की हा राग लोभ जो आहे जास्त म्हणजे द्वेष वगैरे जो आहे तो कधी कधी वेळ गेला 2-4-5 दिवस झाले की मग तो डोक्यातून कधी कधी कमी होतो. लोक परत पुनर्विचार करतात. म्हणून म्हटलं माझं दुसरं काय मग काय करायचं करा, पण 7-8 दिवस काय बोलायचं नाही कोणी. आणि त्याप्रमाणे ते वागले. परंतु शेवटी दुर्दैवाने जे आहे किंवा अडचणीत काही निर्माण झाले आणि राज ठाकरे बाहेर पडले. त्यांनी स्वतःची मनसे काढले. ठीक आहे तो पुढचा इतिहास आहे.